शेती, दुग्ध व्यवसाय याच्या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत, की जिथे भारताला अडचणीचं होऊ शकतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर ही ट्रेड डील, हा व्यापार समझोता सही करताना किंवा तो व्यापार समझोता फायनल करताना? अ, भारताचं जे प्रमुख निर्यात आहे अमेरिकेला, हां, त्याच्यामध्ये जेम्स एंड ज्वेलरी हा एक सेक्टर आहे बरोबर. आणि आपले सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स हा एक दुसरा सेक्टर आहे. हं, हं. तर ॲग्रीकल्चर जर का सोडलं, तर त्याच्याशिवाय हे 2 आणि मग ऑटोमोबाईल, ऑटो ॲन्सिलरीचे पार्ट्स आहेत किंवा आता मोबाईल फोन एक्सपोर्ट्स वाढतात आहे. म्हणजे भारत निर्यात करण्यावर जास्त लक्ष देतोय. तर या सगळ्या सेक्टर स्पेसिफिक गोष्टी राहतील आहे. पण आपणही बरेचसे वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यम पाहिले असतील, की ओव्हरऑल जी-डी-पीमध्ये हार्डली 0.2 किंवा 0.5% जी-डी-पी ग्रोथला त्यांनी यानी डायरेक्ट इम्पॅक्ट पडेल आहे. ओके. तर दुसरी गोष्ट एक ही आहे, की म्हणजे अ, अ, भारताच्या जी-व्ही-एमध्ये जे 18% ॲग्रीकल्चरचं कॉन्ट्रिब्युशन आहे. जी-डी-पी पेक्षा जी-व्ही-ए जास्ती योग्य राहील सप्लाय साइडला. हां. तर ते पण एक 24 लाख कोटी आहे. म्हणजे तो लहान आकडा नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहिला आहे, की भारत सरकारनी जे एक घेतलंय, की तुम्ही जे कॅटल फीड असतं त्याच्यामध्ये आपल्याकडे फक्त व्हेजिटेरियनच हां. म्हणजे सीड्स वगैरे हं, दिले जातात, हं, जेव्हा हं. की तिकडे नॉन-व्हेज कॅटल फीडही दिल्या जातं. त्याला तर काहीतरी म्हणजे नॉन स्पेसिफिक नाव पण आहे मला वाटतं. मला एक्झॅक्ट ते हां, टेक्निकल्स ते माहिती नाहीये, मीट पण हा काहीतरी खूप स्पेसिफिक म्हणजे नाव आहे त्याला. भारत सरकारने याच्यावर अगदी नाही म्हणजे नाही म्हटलं आणि मग त्याच्यापायी ट्रम्प सरकारचं जे वी आर फ्रस्ट्रेटेड वगैरे आलं हं, हा हं. एक मुद्दा. अजूनही याच्यामध्ये हे सगळं सुरू झालं ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर.